संसदेत रणकंदन माजलंय। गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या पापांचा पाढाच वाचलाय। विषय होता नक्षलवाद आणि निशाण्यावर होते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी। केंद्रीय मंत्री अमित शहा काँग्रेसवर का भडकले, पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून संसदेत काँग्रेसची पिसं काढली। मुख्य म्हणजे सुदर्शन रेड्डींवर त्यांनी असा निशाणा साधला की काँग्रेसची बोलतीच बंद झाली। शहा यांचा थेट आरोप आहे की सुदर्शन रेड्डी यांनी 2011 मध्ये दिलेल्या एका निर्णयामुळे नक्षलवाद संपण्याऐवजी पुन्हा जिवंत झाला। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या सलवा जुडूमच्या आदिवासींकडून रेड्डींनी शस्त्रे काढून घेतली। निकाल काय लागला? ते निशस्त्र आदिवासी नक्षलवाद्यांचे सोपे शिकार बनले आणि हजारो निष्पाप मारले गेले। शहांच्या मते जर तो निर्णय आला नसता तर 2020 पर्यंतच नक्षलवाद गाडला गेला असता। मान्यवर 172 जवानों को मारने वाला हिडमा जब मारा गया, इंडिया गेट पर नारे लगे, कितने हिडमा मारोगे, हर घर से निकल लेंगे हिडमा। ये वीडियो को राहुल गांधी ने स्वयं ट्वीट किया है। कैसे बच सकते हैं? इन्होंने 70 से लेकर मार्च 26 तक नक्सलवाद का समर्थन किया है, ये नरसंहार का समर्थन किया है, और 20,000 लोग जो मारे गए, इसका दोषी अगर कोई एक है तो कांग्रेस की वामपंथी विचारधारा वाली पार्टी। नक्सलों के साथ रहते रहते ये पार्टी और उनके नेता खुद नक्सलवादी बन गए हैं, और इसका जवाब इस देश की जनता को चुनाव में देना पड़ेगा। ये बात यहां से रुकेगी नहीं, जनता की अदालत में जाएगी मान्यवर, और इसका जवाब उनको देना पड़ेगा। इतकंच नव्हे तर सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदाचं तिकीट देऊन काँग्रेसने जवान आणि आदिवासींसोबत नसल्याचं दाखवून दिलंय। शहा इथेच थांबले नाहीत, त्यांनी राहुल गांधी आणि पी चिदंबरम यांच्यावरही तोफ डागली। 76 जवानांच्या बलिदानानंतर JNU मध्ये साजरा झालेला जल्लोष आणि त्याला मिळालेला काँग्रेसचा छुपा पाठिंबा यावर शहांनी संताप व्यक्त केला। चिदंबरम यांनी नक्षलवाद्यांना सशस्त्र क्रांती करणारे म्हटल्याचा गंभीर आरोपही केलाय। राहुल गांधींच्या नक्षलवाद्यांशी संबंधित लोकांशी असलेल्या भेटीगाठींच्या तारखाच शहांनी वाचून दाखवल्या। तुम कितने हिडमा मारोगे अशा घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस उभी राहते असा घणाघातही आरोप त्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर आता जनताच या नक्षलवादी विचारांचा फैसला करेल असं शहा यांनी ठणकावून सांगितलंय। राजकारण जेव्हा राष्ट्र सुरक्षेच्या उंबरठ्यावर उभं राहतं तेव्हा जुन्या जखमा आणि जुने निर्णय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येतात। नक्षलमुक्त भारत हा केंद्र सरकारचा अजेंडा आहे। छत्तीसगडच्या बस्तर मधून नक्षलवाद संपुष्टात असल्याचंही शहा यांनी सांगितलंय। अमित शहांच्या घणाघाती आरोपांनी काँग्रेस हैराण झालीये। नक्षलवादाच्या या आगीत आता राजकारणही चांगलंच पाळलं जातंय। शहांच्या आरोपांनी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजलीये। आता रेड्डींची उमेदवारी आणि काँग्रेसची धोरणं जनतेला मान्य आहेत का हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।